भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. हालेलुया. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचे नमस्कार, अभिनंदन. आणि आजचा येशू तुला भेटतो कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांना मी प्रेमाने आमंत्रित करत आहे. आज 115 स्तोत्रसंगीता त्याच्या 12 वचन पाहूया. Psalm 115 verse 12, 115:12. परमेश्वराने आमची आठवण केली आहे, तो आशीर्वाद देईल. इस्रायलच्या घराण्याला आशीर्वाद देईल, अहरोनाच्या घराण्याला आशीर्वाद देईल. परमेश्वर आमची आठवण घेतो आणि आम्हाला आशीर्वाद देणार. पण त्याबरोबर इस्रायलच्या घराण्याला आशीर्वाद देईल म्हटलं तर इतर विश्वासी गणांना सुद्धा देवापा आशीर्वाद देणार. अहरोनाच्या घराण्याला आशीर्वाद देईल म्हणजे आमचे पालक, आमचे पास्टर यांच्यासाठी मी प्रार्थना करतो ना, तुम्ही आठवणीने प्रार्थना केलं, देवबापा तुम्हाला आठवण केलं तर तुम्हाला आशीर्वाद खरोखर जाणार. आणि त्याबरोबर इतर विश्वासीसाठी तुम्ही प्रार्थना करता
त्या बहिणीसाठी, या बहिणीसाठी, या भावासाठी प्रार्थना करता, ते तुमची प्रार्थना ऐकून देवबापा त्यांना पण आशीर्वाद करणार. देवबापा तुमच्या पालकाला पण आशीर्वाद करणार. हालेलुया. किती चांगली गोष्ट आहे ना. तुम्ही उत्पत्ती 8 अध्याय 1 वचनामध्ये, जेनेसिस 8:1, उत्पत्ती 8:1 मग देवाने नोहा व तारवात त्याच्याबरोबर असलेले वनपशु आणि ग्रामपशु या सर्वांची आठवण केली. देवाने पृथ्वीवर वारा वाहवला तेव्हा पाणी ओसरू लागले. नोवाला आठवण केले बरोबर आहे बाबा, पण नोवाबरोबर त्या जहाजामध्ये असणारा वनपशु आणि ग्रामपशु. वनपशु म्हणजे आम्हाला माहीत आहे, सिंह, वाघ, अस्वळ, हे सगळे कठोर मनाचे आहेत. ते दुसऱ्याला मारून खातात. आमचा परमेश्वर आठवण करताना तो तुमच्यामध्ये भेदभाव पाहत नाही. वनपशु म्हणजे आपल्या मनाने काय ते वाईट आहे बाबा, दुसऱ्या जनावराला मारते आणि खाते. आणि ग्रामीण पशु म्हणजे हो आमची बैल, आमची गाय, आमची बकरे, आमची मेंढरे, आमची कोंबडी, आमची कोंबडीची पिल्लू, हे सगळे ग्राम्य म्हणजे घराचे आहे. हे शांत आहे. हे काय फक्त ओरडतात, दुसऱ्याला काय खात नाही, दुसऱ्याला जीवाने मारत नाही. तुम्ही प्रत्येक घरात जनावर बघा ना, कोंबडी असू दे, कबूतर असू दे, घरामध्ये पाळता. शांत की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे, कारण तो वाईटावर व चांगल्यावर आपल्या सूर्य उगवत हो, आणि नीतिमानावर व अतिमाना. सूर्य देवाचा आहे. देव कोण आहे? पवित्र आहे. देव कोण आहे? निर्मळ आहे. देव कोण आहे? निष्पाप आहे. पण देव निष्पाप आहे, पवित्र आहे, पण जगातील सर्व लोक चांगले आहेत का? किती वाईट आहेत. मनाने वाईट आहेत, वागण्याने वाईट आहेत. आणि काही जण नीतिमान आहे, पुष्कळ जण अनीतिमान पापी आहेत. पण देव सूर्याचा प्रकाश पाडताना आपल्या सूर्य, देवाचा सूर्य आहे, त्याच्या मनाने आपण ओळखू शकतो ना. तुम्ही तुमच्या टॉर्च मारून वाटेने जात आहे, तुम्हाला पाहिजे तर तुमच्या मागे येणारा पण तुम्ही उजेडच दाखवू शकत नाही. तर फक्त माझ्यासाठी त्याला दाखवणार नाही, कारण तुमची टॉर्च आहे, तुमची सेलफोन आहे, तुमच्या मनाने तुम्ही प्रकाश पाडू शकता. तसं सूर्य देवाचा आहे, पण देव चांगल्यावर वाईट दोघांवर सूर्याचा प्रकाश पाडतो, आणि दोघांवर पाऊस पाडतो. पाऊस पण देवाकडून येतो, काय मानवाकडून येत नाही. आम्ही त्याचं लग्न याचं लग्न लावून येत नाही, ते देव पाडतो. देव परमेश्वर ज्याने या जगाला बनवले, आम्हाला तुम्हाला बनवले, त्याला माहीत आहे आम्हाला काय गरज आहे. पाऊस नाही तर पिण्याचं पाणी नाही, धान्य नाही, काही नाही ना, म्हणून पाऊस पाडतो. तुम्ही कितीतरी तुमच्या मनाने तुम्ही पाणी ओतलं तरी पाऊस पाडण्यासारखा नाही आहे ना. ठीक आहे, आपण वचनाकडे जाऊया. म्हणून देवबापा त्या वनपशूला पण आठवण केला आणि ग्रामीण पशूला पण आठवण, दोघांचं आठवण केलं देवबापाने. किती चांगला परमेश्वर आहे बघा. आठवण केल्यावर काय केलं? वचन म्हणते त्याने सुंदर वारा पाठवला. पाऊस 40 दिवस पडला, पण पाणी एवढं वाढत गेले 150 दिवस संपूर्ण जगावर बाढ. म्हणजे पाणी एवढं जोराने वाहत होता, समुद्रासारखे धुम धुम धुम. पण देवाने हवा पाठवलं, ते पाणी थांबले आणि सुकू लागले. देव आठवण करताना आणखीन त्यांना वाचवलं तर खरं, नंतर त्यांना आशीर्वाद पण करतो. उत्पत्ती 9:1 जेनेसिस 9:1, उत्पत्ती 9:1 त्याने देवाने नोवाला व त्यांना व त्याच्या पुत्रांना आशीर्वाद देऊन म्हटले, फल धू वा
बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. हे जग उत्पन्न होताना आदामाला अव्वाला पहिला नवरा बायकोला देवापाने आशीर्वाद दिला होता. तेच आशीर्वाद उत्पत्ती 1:28 जेनेसिस 1:28 त्या आशीर्वाद आता यांना देवावर देतो. कारण यांना आठवण केलं ना. ज्यांना परमेश्वर आठवण करतो त्यांना आशीर्वाद देतो. यांना आठवण केलं. आदाम अव्वाला असा आशीर्वाद दिला, फलधूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका, ते सत्यकाले आणा. हेच आशीर्वाद यांना पण भेटते. दुसरी गोष्ट, परमेश्वर आम्ही प्रार्थना करताना, आम्ही त्या परमेश्वराला आठवण करताना तो आमची आठवण घेतो आणि आम्हाला वाचवतो, आम्हाला आशीर्वाद देतो. पण उत्पत्ती 19:29 जेनेसिस 19:29 उत्पत्ती 19:29 या प्रकारे देवाने त्या तळवटीतील नगरांचा नाश केला. सोदोम गोमोरा शहराला देवाने आगीने स्वर्गातून आग पाठवून नाश केला. त्यावेळी देवाने अब्राहामची आठवण केली आणि लोट राहत होता त्यातल्या नगरांचा नाश करतेवेळी लोटाला त्या नाशातून वाचवले. परमेश्वराने अब्राहामची आठवण केली. कारण उत्पत्ती 18:22 अब्राम देवापुढे उभे राहिला आणि प्रार्थना करू लागला. देवाने सांगितलं, मी सोदोमकडे जात आहे, तिथं लोक खूप पाप केलं असं मला ऐकून आलं, मी स्वतः जाऊन बघणार खरोखरी माझ्या ऐकण्याप्रमाणे त्यांनी पाप केले का नाही. तर अब्राम समजला आता देव जात आहे म्हणजे आता सोदोम गोमोरामध्ये काहीतरी नुकसान येणार, काय येणार माहीत नाही, पण देवाचा क्रोध तर भडकलेला आहे. त्याने ओळखून घेतलं आणि अब्रामने प्रार्थना केलं. उत्पत्ती 18:23 जेनेसिस 18:23 अब्राम परमेश्वर जवळ जाऊन म्हणाला, तू दुर्जनाबरोबर नीतिमानाचाही संहार करणार काय. पुढचं वचन, त्या नगरात कदाचित 50 नीतिमान असतील तर त्यांचं तो खरे संहार करणार काय. त्या 50 नीतिमानासाठी त्या नगराची तू घाई करणार नाहीस काय. आणि परमेश्वर काय म्हणतो, आणि पुढे अब्राम म्हणतो, ह्या प्रकारची कृती तुझ्यापासून दूर राहो, ज्यामुळे नीतिमानाची व दुष्टाची सारखीच गत होईल. असं तुझ्या दुर्जनाबरोबर नीतिमानाचा वध करणे तुझ्यापासून दूर राहो. अहो, नीतिमानाबरोबर तुम्ही दुर्जनाबरोबर नीतिमानाला पण नाश करण्याचा नाही. सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय. अहो, तुम्ही जगाचे न्यायाधीश आहे, सर्व जगाचा तुम्ही न्याय करायला पाहिजे. तिथं चांगले लोक आहे, कसं ते देशाला नाश तुम्ही शहराला नाश करणार. तर परमेश्वर काय म्हणतो 25 वचनामध्ये, पुढचं वचन 26 वचन, परमेश्वर म्हणाला, मला सोदोम नगरात 50 नीतिमान आढळले तर त्यांच्यासाठी मी त्या सगळ्या स्थलाची घाई करीन, वाचून टाकेन. पहा, अब्रामने सांगितलं. मग 50 अब्राहम 10 आलं. दे बाबा 10 नीतिमान असलं तर, अहो 10 नीतिमान असलं तरी अब्राहम त्या शहराला मी नाश करणार नाही. पण सोदोम शहरात जाऊन पाहिलं, फक्त लोत नीतिमान ठरला. त्याची बायको पण मागं वळली, दोन्ही मुले देवाकडून दूर. अब्रामाला वाटलं लोत त्याची बायको, 2 मुली आहेत ना, लग्न झालं असेल, त्यांची दामाद 2, 4, 6 झाले. दोन्ही परिवारामध्ये 2 मुलं तर असतील, ते 2, 2, 4 म्हणजे 10 नीतिमान आहेत ना. लोतच्या परिवारामध्ये देव पण नाश करणार नाही. पण परमेश्वराने त्या शहराचा नाश केला. कारण काय, 10 परमेश्वराला आढळला नाही. नंतर पण परमेश्वराने आठवण केली, अब्रामाला आठवण करून लोतला वाचवलं. तुम्ही प्रार्थना करा तुमच्या परिवारासाठी, तुमच्या कुटुंबियासाठी, नातेवाईकासाठी, दुसऱ्या विश्वासासाठी प्रार्थना करा. तुमची प्रार्थना ऐकून देवबापा त्यांच्यावर येणार नाश रोखून ठेवेल. तुम्ही प्रार्थना करणार का. आता अब्रामला कसं आश्रय, अब्रामने दुसऱ्यासाठी प्रार्थना केलं. तुम्ही उत्पत्ती त्याचा 20 अध्याय
17-18 वचनामध्ये, उत्पत्ती 20:17 आणि 18. मग अब्रामाने देवाची प्रार्थना केली. तेव्हा देवाने अभिमेलेक राजा, त्याची बायको व त्याची दासी यांना बरे केले आणि त्यांना मुले होऊ लागली. कारण अब्रामची बायको सारा हिच्यामुळे परमेश्वराने अभिमेलेकेच्या घराण्यातल्या सर्व स्त्रियांची गर्भशयी अगदी बंद केली होती. आता पुढे अब्राहम अभिमेलेके राजासाठी परिवारासाठी प्रार्थना करतो. कारण त्याच्या अब्रामची बायकोला त्यांनी घेऊन गेला म्हणून देवाला राग आला. राजाच्या घरात सगळ्यांच्या खोक बंद करून टाकलं. आता अब्रामने प्रार्थना केली, देवापासून सगळ्यांच्या खोक खोलली आणि सगळ्यांना मुलं जन्मले. अब्राम प्रार्थना करून संपला. पुढच्या अध्याय 21 अध्याय 1 आणि 2 मध्ये पाहत आहे. उत्पत्ती 21:1 आणि 2, जेनेसिस 21:1-2. यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पूर्ण केले. सारा गर्भवती झाली आणि देवाने सांगितलेल्या समयी अब्राहमाला म्हातारपणी तिच्यापासून मुलगा झाला. अब्राहमची वय 100 आहे, त्याची बायकोची वय 90 आहे. पण देवाने पाहिलं अब्राम दुसऱ्यांची आठवण घेतो, दुसऱ्यासाठी प्रार्थना करतो. मी अब्राहमाला आठवण करेन, सुधी घेईन आणि अब्रामच्या परिवारामध्ये आशीर्वाद आणेन. हालेलुया. 25 वर्ष रोखलेला आशीर्वाद त्याला भेटलं. तुम्ही दुसऱ्यासाठी प्रार्थना करा, देवा तुम्हाला आशीर्वाद करणार. अय्यूब 42 अध्याय 10 वचनामध्ये, अय्यूब 42:10, जोब 42:10. योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने योबाच्या दुःखाचा परिहार केला. पुरी योबाची मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. हे तिने अय्यूबाच्या मित्राने काय केलं? योबाच्या निंदा केली, चेष्टा केली. त्याला म्हणलं तू नीतिमान नाही रे, तू पापी आहे म्हणून तुझ्यावर एवढं संकट आला. तुझे 10 मुले मेले, सर्व काय तुझी संपत्ती बुडून गेला ना. अरे तुझ्यामुळे तुझ्या कुकर्मेसाठी देवाने दंड दिला असं म्हणत होते. पण अब्राम काय म्हटला नाही, रडायला लागला. देवा मला काय असं झालं म्हणून. देवाने म्हटलं ते 3 मित्रांना बोलवलं, रे तुम्हाला बोलायला येत नाही. अय्यूब बघा किती शांतपणे बोलला आणि तुम्ही काय पण बोलता का? जीभ चांगला आहे म्हणून काय पण बोलत ना. तुमच्यावर मला राग येते. ज्या अय्यूबाकडे जाते तुमच्यासाठी प्रार्थना करणार. आणि ते बली नेले आणि अय्यूबाने बली चढवलं आणि प्रार्थना केली. देवाने त्यांची प्रार्थना ऐकली आणि त्यांची प्रार्थना ऐकली, त्यांना क्षमा केली आणि ते अय्यूबाला दुप्पट आशीर्वाद जे काय त्याच्या जीवनात हरवले होते सर्व काय नवीन भेटले, डबल भेटले. देव तुम्हाला आठवण करणारा परमेश्वर आहे. आणखीन गोष्ट सांगू संभवतो. 1 शामुएल 1:11 फर्स्ट शामुएल 1:11, 1 शामुएल 1:11 अन्ना नावाची स्त्री देवाशी असं प्रार्थना करते, हे सेनाधीश परमेश्वरा, तो आपल्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस. माझी आठवण कर बाबा, मला विसरू नको. आपल्या दासीला पुत्र संतान देशील तर त्याच्या आयुष्यभरासाठी मी त्याला परमेश्वराला समर्पित करेन आणि त्याच्या डोक्यावर वस्त्र फिरवणार नाही, असं तिने नवस केला. हिला पुष्कळ वर्ष हिला काही मुलं नाही अन्नाला आणि त्या नवराने दुसरं बायको केलं, तिला 10 मुलं झाले बापरे. पण हिला एक पण मुलगा नाही. ती म्हणते माझं आठवण करा ना देवबापा, माझं आठवण करा, मला एक मुलगा द्या आणि मला नको तुझ्या सेवेसले देऊन टाकणार. आणि पहिला अध्याय 19:20 फर्स्ट शामुएल 1:19-20, 1 शामुएल 1:19-20 ती मंडळी अगदी पहाटे सुटून परमेश्वराचं वंदन करून रामा येथे आपल्या घरी परत गेली. मग एल्कानाने आपल्या स्त्री जाणले आणि परमेश्वराने तिची आठवण केली. पुढचं वचन, या प्रकारे हन्ना गर्भवती झाली व दिवस पुरे होऊन तिला पुत्र झाला. हा परमेश्वराकडे मागितला असं म्हणून तिने त्याचं नाव शमूएल असं ठेवलं. मी देवाकडे मागितली, देवाने मला दिली, माझी प्रार्थनाचा बक्षीस आहे माझा मुलगा.
पण नंतर जेव्हा ती मंदिरामध्ये जाऊन तुझ्या मुलाला सोडून दिली, एक मुलगा आता जन्मला आहे, मी मन्नत केलेलं आहे, देवाला देणार, देवाला देऊन टाकली. आणि त्यावेळी त्या चर्चचा पालक असं तर तिला आशीर्वाद देतो. पहिला शामिल 2:20 आणि 21 फर्स्ट सामील 2:20-21 पहिल्या शामिल 2:21-20 असं. येली या याजकाने एल्काना व त्याची स्त्री यांना असा आशीर्वाद दिला की तुम्ही मागून घेतलेल्या परमेश्वराच्या स्वाधीन केला, त्याबद्दल परमेश्वर तुला या स्त्रीपासून संतती देवो. मग ती उभयत आपल्या घरी गेले. बघा, तुम्ही मागून घेतलेल्या त्या मुलाला परमेश्वराच्या स्वाधीन केला, त्याबद्दल परमेश्वर तुला या स्त्रीपासून, दुसरी बायको आहे ती आणखीन 4-5 जन्मणार, पण हिला आतापर्यंत मूल नव्हतं, या स्त्रीपासून संतती देवो. आणि पुढचं वचन, आणि परमेश्वराने अन्नावर अनुग्रह केला व ते गर्भवती होऊन तिला 3 पुत्र व 2 कन्या झाल्या. इकडे शामुएल बाळ परमेश्वरासमोर वाढत गेला. त्याचा मुलगा शामुएल देवाच्या सन्निधानामध्ये आहे, मंदिरामध्ये आहे, मंदिराच्या पुढाऱ्यासाठी मदत कर बसलाय. आणि देवा पण एक बघा, 3 मुलं 2 मुली, एवढं देवा पण आशीर्वाद दिला. तुमची आठवण करेल, तुम्हाला आशीर्वाद करेल. आणि त्यामुळं आणखीन आशीर्वाद, देवाचा पण फायदा झाला. देवाला सेवा करणारा एक मुलगा भेटला. देव तुम्हाला आठवण करणारा परमेश्वर आहे, तुम्हाला पण आठवण करेल. खरोखर देव बापा तुम्हाला पण आशीर्वाद देईल. चला आपण प्रार्थना करूया. पवित्र देव बापा परमेश्वरा, तू जिवंत परमेश्वर आहे. येशू प्रभू 2000 सालीपूर्वी या जगामध्ये मानवाचं रूप घेऊन आला, मानवासारखा या जगामध्ये राहिला आणि मानवाचं दुःख सोयला, त्या मानवासाठी अश्रू वाहिला आणि शेवटी मानवाच्या जीवनाला सतवणारा या पापाला हरण करून येण्यासाठी सर्वांच्या पाप, जगातील सर्वांच्या पाप आपल्या अंगावर घेऊन तो वधस्तंभावर गेला आणि तिथे तो किल्ल्याला गेला. येशू प्रभू, तुझे रक्त वाहिलं, शरीराला तुकडे तुकडे केले त्याने, तो मेला आणि गाडीला गेला, पण 3रा दिवस जिवंत उठला. प्रभू, आज भी आमचे परमेश्वर येशू जिवंत परमेश्वर आहे. आमची प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे, आमची आरोळी ऐकणारा परमेश्वर आहे आणि आमचं सुधी घेणार, आम्हाला आठवण करणार. नोवाला आठवण केलं, जीवाला वाचवलं. अब्रामची आठवण केली, दुसऱ्यांसाठी आशीर्वाद पाठवलं. आणि अन्नाला आठवण केली, तिला मुलगा जन्मला, परत आशीर्वाद दिला, आणखीन 5 मुलं तिला जन्मले. हो प्रभू, आमच्या सर्व दुःख वधस्तंभात घेतलेलं आहे. तुझ्या रक्ताने मला शुद्ध करीत आहे. आज तुझं वचन ऐकून येशू प्रभू, जगात आमच्यासाठी येऊन आमच्यासाठी जीव दिलेला परमेश्वर तू आहे का? माझ्या पापाची क्षमा कर, मला तुझ्या रक्ताने धुवून टाक असं म्हणणारे प्रत्येकांना स्पर्श कर, त्याच्या मनाला स्पर्श कर, सगळ्या पापापासून त्यांना सुटकारा दे. प्रभू, जीवनामध्ये शांती समाधान येऊ दे आणि तू त्यांना आठवण करण, आणखीन सगळा आशीर्वाद त्यांना दे. येशूच्या नावाने मागितो नाईक प्रभू राजा. आमेन, आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता पुन्हा भेटूया. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653531 किंवा 9833333722 किंवा 932334246995.